झी 24 तास एक पाऊल पुढे। तेंडल्या निघाला ऑस्करला हा विनोदी सिनेमा 3 मेला प्रदर्शित होतोय। या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे सिनेमाची संपूर्ण टीम ही नवोदित आहे। चला तर ह्या नवोदित कलाकारांकडूनच जाणून घेऊया त्यांच्या या पहिल्या सिनेमाबद्दल। तेंडल्या निघाला ऑस्करला नावावरूनच भन्नाट कॉमेडी वाटत असलेला हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय। विशेष म्हणजे या सिनेमाच्या प्रदर्शनासाठी खास योग साधण्यात आलाय। 3 मे 1913 जेव्हा पहिला पिक्चर निघाला राजा हरिश्चंद्र, त्यानंतर 3 मे 2013 ही 100 वर्ष माझ्या आयुष्यामध्ये हा एकमेव संधी आहे। त्यामुळे तेव्हा हे धाडस मानलं की 3 मे 2013लाच आपला चित्रपट आपण प्रदर्शित करायचा। तर नंतर झालेल्या ह्या काही महिन्यांमध्ये जे आज होतकरू कलाकार आपल्याला जे पाहायला मिळते, जे मी म्हणेन की माझे कलाकार, यांना मी माझे कलाकार म्हणून आजपर्यंत मरेपर्यंत संबोधीन की त्या कलाकारांच्या सहाय्याने आणि त्याच कलाकारांबरोबर जे सगळे नवीन तंत्रज्ञ, सगळ्यात महत्त्वाचा घटक तेही आहेत। फक्त कलाकारांच्या जोरात सगळं होऊ शकत नाही, तर पडद्याच्या मागील असलेले कॅमेरामॅन, गीतकार, संगीतकार, पार्श्वगायक असो, असिस्टंट डायरेक्टर असो, कोरिओग्राफर्स असो, हे सगळे ते आहेत की ज्यांनी यापूर्वी कोणत्याही चित्रपटात काम केलेलं नाही आहे। या सिनेमात काम करणाऱ्या कलाकार आणि तंत्रज्ञांना याआधी कोणत्याही सिनेमाचा अनुभव नाही आणि हेच या सिनेमाचं वैशिष्ट्य आहे। चला तर या नवोदित कलाकारांना विचारूया त्यांच्या भूमिकांविषयी। त्याच्यामध्ये मी तेंडल्याचा रोल प्ले करतो, म्हणजे लीड कॅरेक्टर प्ले करतोय। तर खूपच ॲक्च्युअली वाईज खूप चांगलं होतं। माझं कॅरेक्टरचं नाव आहे राधा आणि ती म्हणजे एक गावातली एकदम म्हणजे गावकरी मुलगी आहे। तसं बघायला गेलं तर माझ्याकडे बघून असं कधीच वाटणार नाही की मी गावातली मुलगी आहे वगैरे, बिकॉज बेसिकली मी एक मॉडेल आहे आणि खूप चॅलेंजिंग रोल होता की गावातली मुलगी मला प्रेझेंट करायचं होतं। खूप चॅलेंजिंग रोल होता आणि माझ्यासाठी पण खूप मोठं हे चॅलेंज होतं आणि अगदी भोळी भाळी गावरान बोलणारी अशी ही राधा। या मूवीमध्ये माझं नाव आहे निशा। या मूवीमध्ये अजून एक मूवी तयार होते आणि त्या मूवीची मी एकदम एस्टॅब्लिश हिरोईन आहे असं आहे। सो मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन ही मूवी बघावी, कारण खूप छान कॉमेडी आणि धमाल मूवी आहे। एक लोकांना फसवणारा कॅरेक्टर, एक लोकांना भूलभुलैया देणारा कॅरेक्टर, म्हणजे स्वतःला कामं काढून घेण्यासाठी माणसं काय काय करतात ह्या इंडस्ट्रीमध्ये ते दाखवले गेले आहे। पण त्याला आतून कुठेतरी असं वाटत असतं की ह्या इंडस्ट्रीबद्दल त्याला चीड असते। ती चीड घेऊन तो लोकांना फसवण्याचा पण प्रयत्न करतो, पण आतला जो माणूस असतो त्याचा तो जागा असतो कुठेतरी। आणि नंतर मग एके दिवशी जेव्हा हे सगळे भेटतात तेव्हा त्याच्यात होणारा बदल, नंतर तो ज्या प्रकारे त्यांना अटॅच होतो, ज्या प्रकारे त्यांना मदत करतो आणि नंतर ह्यांचं एक पूर्ण गावाचं जी टीम तयार होते, ती एक जॉनी ह्या नावाच्या कॅरेक्टर आणि तेंडल्या नावाच्या भूमिकेत आहे। मधनं माझं सिलेक्शन झालं पाटलिनीच्या भूमिकेसाठी। या सिनेमात मी पाटलीन केली आहे गावची आणि टोटली डिफरंट सगळा अटायर होता, कारण आपण शहरात राहिलेलो असतो। तरी पण नाटकातल्या कामामुळे मला तो सोपं गेलं म्हणजे काम करायला आणि टोटल ती कंप्लीट नऊवार नंतर सगळं ते कॅरी करणं, तो आंबाडा वगैरे पण खूप एन्जॉय केला मी। संपूर्ण नव्या टीमचा नवा जल्लोष आपल्याला पाहायला मिळणार आहे तो तेंडल्या निघाला ऑस्करला या सिनेमात। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।